नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 8 एप्रिल रात्रीचे 9:30 वाजत आहेत. आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम सध्याच्या काही सक्रिय आहेत त्या जर पाहायच्या गेल्या तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास एक पश्चिमी आवर्त सक्रिय आहे. तसेच विदर्भाच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय, अरबी समुद्रात अँटी सायक्लोन सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरात एक अँटी सायक्लोन सक्रिय आहे. तसेच पूर्व भारतापासून छत्तीसगड, विदर्भ, कर्नाटक करत असाच एक कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे. याच्यामुळेच होतंय काय तर बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो, अरबी समुद्रावरून थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भ, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा या भागात येत आहे. त्याच्यामुळे मागील 2 दिवसापासून विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय होत आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या नागपूर असेल, भंडारा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर तसेच यवतमाळ, चंद्रपूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचे व गारपिटीचे ढग सध्या सक्रिय आहेत. आपण मागील काही व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत होतो की या भागात पावसाचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे या भागात पाऊस सक्रिय आजपासून झालेला आहे. उर्वरित राज्यात कोणत्याच भागात पाऊस सक्रिय नाहीये. फक्त विदर्भ, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि मराठवाड्यात थोड्याफार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर तालुका वाईज. तर आज रात्री नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, हिंगोली, वाशिम ह्या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज राहील. त्यातल्या त्यात विदर्भातील जे पूर्वेकडचे जिल्हे आहेत गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे. तसेच बुलढाणा, जालना, परभणी या भागातून दुपारच्या वेळेस आणि मागाशी काही 2 तासापूर्वी मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे. हा पाऊस आता उद्याचा असेल. आज रात्रीसाठी या भागात पाऊस नाही आहे. तसेच हे जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबारपासून अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोकण विभाग सर्व, मुंबई विभाग सर्व ह्या सर्व जिल्ह्यातून आज रात्री कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे. त्याच्यानंतर तालुका वाईज जर पाहायचं गेलं तर नागपूर जिल्ह्यात रामटेक, सावनेर, नारखेड, कामटे, माऊदा, कुही, उमरेड, नेर, हिंगणा, कलामेश्वर, काटोळ या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून हा पाऊस असेल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात नागबीर, चिमूर, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, मूळ, राजुरा, गोंदपिपरी, जेवती, बालापूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आज रात्रीसाठी म्हणजेच 9 एप्रिलच्या रात्रीसाठी राहील. तसेच यवतमाळ जिल्ह्यात जारी जमानी, केलापूर, अर्नी, डिग्रस, मोहगाव, उमरखेड, दारवा तसेच नेर, बाबुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव या भागात मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज. वर्धा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून आष्टी, करंजा, आर्वी, सेलो या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. भंडारा जिल्ह्यात तोमसर, ओहोडी, सोकोळी तसेच लाखनी या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, आमेगाव, अर्जुनी, देवरी, मोरगाव या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, अमोरी, धनोरा, गडचिरोली, चारमोसी, पुरंबरा तसेच मुलचेरा, इटापट्टली, अहेरी तसेच खालचा जो शिरनोचा तालुका आहे या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या बऱ्याच तालुक्यातून पाऊस सक्रिय आहे आणि वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा
तसेच नांदेड जिल्हा या सर्व भागातून पाऊस सध्या सक्रिय आहे। हा पाऊस थोडाफार अजून 1-2 तास राहील, तिथनं पुढे रात्री काय पावसाची शक्यता या पट्ट्यातून नाही आहे। विदर्भातील पूर्वेकडील जिल्हे आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील। एका दुसऱ्या ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते, त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनी व तिथल्या लोकांनी काळजी घ्यावी। त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 10 एप्रिलचा, तर उद्या गोंदिया, भंडारा, गडचिरोलीचे उत्तर भाग तसेच चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती व नागपूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज राहील। त्याच्यानंतर नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, जालना, बुलढाणा या सर्व पट्ट्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज राहील। परंतु विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या भागात जो पाऊस आहे, या भागात जी तीव्रता आहे ती या भागात नसणार आहे। या भागात स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। त्याच्यानंतर सोलापूर, धाराशिव या 2 जिल्ह्यात तसेच बीड, छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग, अहमदनगरचे पूर्व भाग स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। बाकी पावसाचा अंदाज काही या भागातून नाही आहे। इकडे सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या सर्व पट्ट्यातून कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच 10 एप्रिलसाठी नाही आहे। काय बदल वाटला तर उद्या सकाळच्या किंवा दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू। पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत उद्या कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे। आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील या भागातून। त्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच 10 एप्रिलसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया। नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तसेच गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। तसेच सोलापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। आपल्या अंदाजानुसार विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, लातूर, नांदेड या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात काय पावसाची शक्यता आपण उद्यासाठी दिलेली नाही आहे। तर शेतकरी मित्रांनो काळजी घ्या, कारण आज रात्री बऱ्याच ठिकाणी विदर्भात पावसाचा अंदाज आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुमच्या भागात जर पाऊस झाला आज रात्री तर व्हिडिओ काढा आणि मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीची लिंक देईल, त्यावर व्हिडिओ काढून नक्की पाठवा। तो आपण उद्या शॉर्टच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद मित्रांनो।